नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण न थापता पिठाला उकड न घेता पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत पातळ भाकरी कशी बनवायची हे पाहणार आहोत. पाण्यावरची तांदळाची भाकरी बनवणे म्हणजे पिठाला उकड घेणं आलं, भाकरी थापणं आलं. पण आज आपण असे काहीही न करता पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत भाकर न थापता बनवून दाखवणार आहोत. जराही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला एक ताट घ्यायचं आहे आणि या ताटामध्ये 2 वाटी मी तांदळाचे पीठ घेतले आहे. हे पीठ मी रेशनच्या तांदळाचे घेतले आहे. जर तुमच्याकडे घरी बनवलेले पीठ नसेल तर तुम्ही विकत आणलेले पीठ घेऊ शकता. हे पीठ बारीक असायला हवं आणि हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. आता एका पातेल्यामध्ये जितके पीठ घेतले तितकेच आपल्याला पाणी घ्यायचे आहे. म्हणजे मी 2 वाटी पीठ घेतले तर मी 2 वाटी पाणी या पातेल्यामध्ये घातलेले आहे. यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आणि या पाण्याला चांगली उकळ काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता पाण्याला चांगली उकळ आलेली आहे. आता आपण गॅस बंद करायचा आणि हे उकळलेलं पाणी थोडं थोडं पिठामध्ये घालायचं आहे आणि चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं, कारण हे पाणी खूप गरम आहे. लगेच असं गरम पाणी पिठामध्ये घातल्यामुळे गरम पाणी हे सर्व पिठाला लागलं जातं. पाण्याचं प्रमाण हे लक्षात ठेवायचं, जितकं पीठ तितकंच पाणी घ्यायचं, नाहीतर कमी जास्त प्रमाण झालं तर आपली भाकरी बिघडू शकते. असं थोडं थोडं पाणी यामध्ये मिक्स करत मी हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. कोमट झालं की आपल्याला हे पीठ मस्त हाताने मळून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटानंतर हे कोमट होतं. आता हे आपण हाताने मळून घेऊया. आणि तरी तुम्हाला गरम लागत असेल हाताला तर हाताला थोडंसं थंड पाणी लावून हे पीठ चांगलं मळून घ्या. मी सुद्धा पाणी लावूनच हे पीठ मळून घेतले आहे. असे मस्त मऊसूत पीठ मळून घ्यायचे. जितकं आपण मऊसूत मळून घेऊ तितकी आपली भाकरी मऊसूत होते. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण जसे गव्हाचे पीठ मळतो चपातीसाठी त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे. पीठ आपले मस्त मळून झालेले आहेत. असे सॉफ्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे. आता आपण तवा गरम करायला ठेवू, पण त्याआधी तव्याला 2 थेंब तेल लावून घ्यायचे आहे. तवा थंड असतानाच हे तेल तव्याला लावून घ्यायचे. तेल का लावायचे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता हा तवा आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे, गरम करून घ्यायचा. तवा गरम होत आहे. आता आपण न थापता भाकरी कशी बनवायची ते पाहूया. त्याकरता मी असा प्लॅस्टिकचा 2 कागद गोल कट करून घेतले आहे. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचे आहे. आपण जेव्हा पाण्यावरची भाकरी बनवतो तेव्हा भरपूर असे हाताला किंवा परातीला पाणी लावून ही पाण्यावरची भाकरी थापून घेतो. पण आपण अशी प्लॅस्टिकचे कागद वापरून भाकरी बनवणार आहोत, म्हणून आपल्याला याला थोडेसे तेल आणि थोडेसे पाणी लावून घ्यायचे आहे. मी तुम्हाला 2 पद्धतीने ही पाण्यावरची भाकरी बनवून दाखवत आहे. जी तुम्हाला सिंपल वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ही भाकरी बनवू शकता. तर दोन्ही प्लॅस्टिकच्या कागदाला मी तेल आणि पाणी लावून घेतलेलं आहे. आता मळून ठेवलेल्या पिठामधलं थोडंसं आपल्याला पीठ हातावरती असं घ्यायचं आहे आणि पुन्हा मळून घ्यायचं. असं मळून घेतल्यामुळे कड फाटत नाही, तडकत नाही. असा पिठाचा उंडा करून घ्यायचा आणि आता आपण प्लॅस्टिकच्या कागदावर ठेवायचा आहे. त्यावर दुसरा कागद ठेवायचा आणि असं हलक्या हाताने हा गोळा आपल्याला चपटा करून घ्यायचा आहे. दुसरा कागद यावर ठेवल्यावर पण आपल्याला असं हाताने हे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता ही भाकरी आपल्याला अशी लाटून घ्यायची आहे. पाण्यावरची भाकरी करताना प्रत्येकाला ही भाकरी उचलताना शक्य होत नाही, त्यामुळे ती बरेचदा तुटली जाते. म्हणूनच आज आपण सोप्या पद्धतीने ही पाण्याची भाकरी बनवणार आहोत. कोणीही बनवली तर सहज ही पाण्यावरची भाकरी बनवू शकतं. पाण्यावरची भाकरी बनवताना ती थापतात
लगेच तिला भरपूर पाणी पण लावलं जातं आणि खूप सराव असेल तरच ही भाकरी बनवता येते. पण या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर तुम्ही पहिल्यांदा जरी भाकरी बनवली तरीसुद्धा छान होईल. जशी आपण पाण्यावरची भाकरी असते तशीच ही भाकरी आपण लाटून तयार केली आहे. तुम्ही बघू शकता किती पातळ आपली ही भाकरी लाटली आहे. भाकरी लाटून झालेली आहे. आता आपण प्लॅस्टिकचा वरचा कागद काढूया. हे बघा, कागदाला कुठेही पीठ लागलेलं नाही. किती मस्त पातळ ही भाकरी तयार झालेली आहे. इकडे तवा पण चांगला गरम झालेला आहे. यावर भाकरी आपण आता टाकून घेऊया. आपण पीठ न लावता भाकरी लाटून घेतली आहे, त्यामुळे याला पाणी लावायची गरज नाही. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि 30 सेकंद झालं की ही भाकरी आपल्याला पलटवून घ्यायची आहे. 30 सेकंद झालेले आहेत. आता ही भाकरी आपण पलटवून घेऊ आणि दुसरी साईड पण आपल्याला मस्त खरपूस अशी भाजून घ्यायची. आता आपल्याला गॅसची फ्लेम फुल करायची आहे. आपली पहिली भाकरी इथे तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त फुगलेली आहे भाकरी आणि तव्याला कुठेही चिटकलेली नाही. असं हाताने फिरून दोन्ही साईडने खरपूस आपण ही भाजून घेतली आहे. आता ही काढून घेऊया. आता आपण भाकरी बनवण्याची दुसरी पद्धत पाहूया. आता पुन्हा पिठामधला थोडासा भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि असा त्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे. ज्यांना पाण्यावरची भाकरी जमत नाही त्यासाठी मी ही दुसरी पद्धत पण दाखवत आहे. आता पोळपाटवर आपण थोडेसे पीठ टाकून पुन्हा हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे थोडंसं. आता ही भाकरी आपण लाटून घेणार आहोत. जशी आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला ही भाकरी अशी लाटून बनवायची आहे. कडेनी मस्त अशी पातळ लाटायची. एकदम हळूवारपणे यावरती लाटणं फिरवायचं. हे बघा, अशा पद्धतीने मस्त आपली भाकरी लाटून तयार झालेली आहे. ही सुद्धा पाण्यावरच्या भाकरीसारखीच तयार होते. ही भाकरी पण आपण पहिल्या भाकरीसारखीच भाजून घेऊया. तवा मस्त गरम करून घ्यायचा आणि त्यावरती ही भाकरी अशी टाकून घ्यायची. आता आपण याला पीठ लावलेलं आहे, त्यामुळे आपल्याला याला पाणी लावावं लागेल. त्याकरता गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि असं भाकरीला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं. नाहीतर हाताला चटका बसू शकतो, त्यामुळे गॅसची फ्लेम कमी ठेवायची. आपण जेव्हा पाण्यावरची भाकरी बनवतो तेव्हा पाणी लावायची गरज पडत नाही. पण जेव्हा पीठ लावून भाकरी लाटतो तेव्हा असं थोडं पाणी लावून घ्यायचं. पाणी सुकलं की ही भाकरी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम आता आपल्याला फुल करायची आहे. दुसरी साईड पण आपल्याला मस्त खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि अशी हाताने फिरवून फिरवून आपल्याला ही भाकरी मस्त भाजून घ्यायची आहे. आता आपण पुन्हा पलटवून घेऊ. हे बघा, भाकरीला मस्त असा पापड आलेला आहे. मस्त टम्म अशी ही भाकरी फुगलेली आहे. तुम्ही बघू शकता. आपण उकड न काढता न थापता ह्या पाण्यावरच्या भाकरी बनवल्या आहेत. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवल्या ना तर अगदी सहज बनवू शकता. इतक्या सिंपल आहेत बनवायला. ही भाकरी आपली भाजून झालेली आहे. आता ही आपण काढून घेऊया. तर इथे सर्व भाकरी आपल्या तयार करून झालेल्या आहेत. किती मऊ लुसलुशीत झालेल्या आहे मी तुम्हाला दाखवते. आपली भाकरी कुठेही तव्याला अजिबात चिटकली नाही, कारण आपण त्याला तेल लावलेलं होतं. या भाकरीला पापड पण किती छान आलेला आहे मी तुम्हाला दाखवते. अगदी पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत आपली ही भाकरी झालेली आहे. खूप छान पापड येतो या पद्धतीने जर तुम्ही भाकरी बनवली तर. तर फ्रेंड्स, आजची ही पाण्यावरची भाकरी बनवण्याची दोन्ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला पण क्लिक करा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.